नमस्कार मित्रांनो, आपण मराठीमध्ये ॲनाटॉमी शिकतो आहे आणि आपलं पहिलं इंट्रोडक्शन संपलं आहे. आता आपण दुसऱ्या टॉपिकवरती आलो आहोत, ज्याचं नाव आहे मेनिंजेस ऑफ द ब्रेन अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, मेनिंजेस ऑफ द ब्रेन अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. बेसिकली याचं इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे, द ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट डेलिकेट ऑर्गन. ब्रेन हा डेलिकेट ऑर्गन आहे. इट इज प्रोटेक्टेड बाय फॉलोइंग कवरिंग्स. आता कोणत्या कोणत्या कवरिंग असतात, त्याला बाहेरून कवरिंग त्यांनी मोजलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की बोनी कवरिंग ऑफ द क्रॅनियम, हे जे आपलं स्कल आहे त्याला क्रॅनियम म्हणतात. हे बोनी कवरिंग आहे. ह्या बोनी कवरिंगच्या आतमध्ये काय आहेत तर 3 मेनिंजेस आहेत. दॅट इज 3 मेम्ब्रेनस कवरिंग नोन ॲज मेनिंजेस. आणि या मेनिंजेसच्या खाली आहे सेरेब्रोस्पायनल fluid. So brain is a very important and delicate organ. It is protected by following covering. पहिला आहे बोनी कवरिंग ऑफ द क्रॅनियम. त्याच्यानंतर आहे 3 मेम्ब्रेन्स म्हणजे मेनिंजेस. त्यातलं आउटर ड्युरा मॅटर, याला पॅची मेनिंग्स म्हणतात, जे MCQसाठी येऊ शकतं की पॅची मेनिंग्स म्हणजे काय. मिडल अरॅक्नॉइड मॅटर आणि इन्नर पाया मॅटर. सो बाहेरचं ड्युरा मॅटर, मधलं अरॅक्नॉइड मॅटर आणि आतमधलं पाया मॅटर. आणि हे जे अरॅक्नॉइड आणि पाया मॅटर आहे, ह्या दोघांना मिळून लेप्टोमेनिंजेस असं नाव आहे. सो अरॅक्नॉइड अँड पाया मॅटर टुगेदर नोन ॲज लेप्टोमेनिंजेस. नंतर द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड फिल्स द स्पेस बिटवीन अरॅक्नॉइड अँड पाया मॅटर. आणि हे जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे हे तुमच्या अरॅक्नॉइड आणि पाया मॅटरमध्ये असतं, म्हणजे लेप्टोमेनिंजेसमध्ये असतं. याला सब अरॅक्नॉइड स्पेस पण म्हणतात. अँड ॲक्ट ॲज अ वॉटर कुशन. हे आपल्या ब्रेनसाठी वॉटर कुशन. आपलं डोकं असं हल्लं तरी आपलं ब्रेन पूर्णपणे शेक होत नाही, त्याला वॉटर कुशन म्हणून हे चारी बाजूनी मदत करत असतं. सो ब्रेन ऑलमोस्ट फ्लोट्स इन द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आपलं ब्रेन हे पूर्णपणे त्याच्यामध्ये तरंगत असतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये, विदाऊट पुटिंग इट्स वेट ऑन द नेक. म्हणजे त्याचं पूर्ण वजन हे डायरेक्टली आपल्या मानेवर नाही येत आणि हे एक हवेच्या याच्यामध्ये तरंगत असतं. जस्ट इमॅजिन करा की बॉटलसारखं ब्रेन असं तरंगतं आहे आणि खाली हे पूर्ण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे. तर या पाण्याच्या बॉटलचं डायरेक्ट वेट या हातावरती नाही येणार, म्हणजे डायरेक्टली या नेकवरती नाही येणार. सो आउटरमोस्ट मेनिंग्स, द ड्युरा मॅटर नॉट ओनली सेपरेट्स द राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर बट ऑल्सो पार्टिशन द सेरेब्रम फ्रॉम सेरेबेलम अँड हायपोफिसिस सेरेब्रे. तर याच्यामध्ये हे जे पहिलं बाहेरचं मॅटर आहे, ज्याला आपण ड्युरा मॅटर म्हटलेलं आहे, हे ड्युरा मॅटर काय करतं, राईट आणि लेफ्ट सेरेब्रमला सेपरेट करतं. याच्या व्यतिरिक्त पाठीमागच्या सेरेबेलम आणि सेरेब्रमला सेपरेट करतं. आणि हे सेपरेट करत असताना हे फोल्ड्स क्रिएट करतं, ज्या फोल्ड्सला पुढे काय नाव आहे ते आपण पाहणार आहोत. इन द ॲडिशन इट इन्क्लोजेस व्हेरियस व्हेनस सायनस. आणि ह्या फोल्ड्समध्ये मग व्हेनस सायनसेस असतात, म्हणजे वेन्स प्रकारे ब्लड कलेक्शनचे सेंटर्स असतात. द CSF फॉर्म्स वॉटरी कुशन अराउंड द ब्लड वेसल्स टू गिव्ह देम शॉक फ्री एन्व्हायरमेंट. जसं ब्रेनला कुशन म्हणून हे काम करतात, सिमिलरली CSF काय करतं, ब्लड वेसलला पण कुशन देतं. कारण जर ब्लड वेसल ताणल्या गेल्या, त्या रप्चर झाल्या किंवा त्याला इंजुरी झाली, तर त्याच्याने काय होईल, ब्रेनमध्ये हिमॅटोमा होईल. आणि हे जे क्रॅनियम आहे, हे स्कल बॉक्स आहे, हे तर काही वाढणार नाही. म्हणजे याच्या आतमध्ये ब्लड जर जमा व्हायला लागलं तर ते इनडायरेक्ट प्रेशर ब्रेनवर क्रिएट होईल. याच्यामुळं ते वाचवण्यासाठी ब्रेनला पण कुशन दिलं आहे आणि ब्रेनच्या ज्या वेसल्स आहेत, ब्लड वेसल्स, त्याला पण कुशन दिलेलं आहे. सो मेनिंजेस डिसेक्शन पार्ट हा आपल्यासाठी थेरीमध्ये येत नाही. मेनिंजेस किती आहेत, 3 आहेत. पहिला आहे ड्युरा मॅटर, त्याच्यानंतर दुसरा आहे अरॅक्नॉइड मॅटर आणि तिसरं आहे पिया मॅटर और पाया मॅटर. सो हे झालं तुमचं थर्ड मेनिंजेस. मग आता आपण सगळ्यात पहिलं मेनिंजेस पाहणार आहोत, ड्युरा मॅटर. ड्युरा म्हणजे हार्ड आणि हा लॅटिन वर्ड आहे. इट हॅज बीन स्टडीड इन डिटेल विथ हेड अँड नेक. आता हे हेड आणि नेकमध्ये असतं, हे नंतरच्या हेड नेक चॅप्टरमध्ये पण आपण याला पाहणार आहोत ड्युरा मॅटरला. However, it may be recapitulated that it is made up of 2 layers. मग हे जे ड्युरा मॅटर 2 लेअरने बनलेलं आहे, आउटर इंडोस्टियल लेअर अँड इन्नर मेनिंजियल लेअर.
आता आपला जो क्रॅनियम आहे वरती, या क्रॅनियमच्या आतून जी लेअर जाते ड्युरा मॅटरची, त्याला एंडोस्टियल लेअर म्हणतात. त्या लेअरच्या खाली एक लेअर असते ज्याला मेनिंजियल लेअर म्हणतात. इन्क्लोजिंग द क्रॅनियल व्हेनस सायनसेस, याच्यामध्ये व्हेनस सायनसेस असतात या दोन्ही स्पेसच्यामध्ये, म्हणजे ड्युरा मॅटरच्या एंडोस्टियल आणि मेनिंजियल लेअरमध्ये. द मेनिंजियल लेअर फॉर्म्स 4 फोल्ड. आता याचे फोल्ड्स तयार आहेत. आपण बघितलं ड्युरा मॅटर काय करतं, सेरेब्रमचे 2 हाफ डिवाईड करतं, सेरेबेलमला डिवाईड करतं, हायपोफिसिसमध्ये डिवाईड करतं. याच्यामध्ये हे जे स्पेस आहेत, या स्पेसमध्ये हे ड्युरा मॅटर जातं आणि इथे ते फोल्ड्स क्रिएट करतं. तर या 4 प्रकारच्या फोल्ड्स आहेत. म्हणजे MCQसाठी प्रश्न येऊ शकतो की याच्यामध्ये किती फोल्ड्स असतात, तर 4 फोल्ड असतात. आणि हे क्रॅनियल कॅव्हिटीला मग वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये डिवाईड करतात. आता याची काही फिगर आहे खाली, आपण ती जर फिगर आणि टेबल बघितलं ड्युरा मॅटरचं तर आपल्याला काही गोष्टी क्लिअर होईल. ही डायग्राम आहे. याच्यामध्ये हे तुमचे ड्युरा मॅटर्स आहेत. ड्युरा मॅटरचा हा आउटर जो आहे त्याला इंडोस्टियल लेअर म्हटलं आहे आणि आतमधली जी लेअर आहे याला आपण मेनिंजियल लेअर म्हटलं आहे. मग ही वरतून 2 सेरेब्रल हेमिस्फिअर राईट आणि लेफ्टला सेपरेट करते. राईट आणि लेफ्टला सेपरेट करताना जे बनतं त्याला फाल्क्स सेरेबेला म्हटलं आहे, सेरेब्रा आहे. त्याच्यानंतर सेरेबेलम आणि सेरेब्रमला जे डिवाईड करतं त्याला टेंटोरियम सेरेबेलाय म्हटलं आहे. आणि पुढे चालून मग फाल्क्स सेरेबेलाय पण येतं. सो दिस इमेज, या इमेजमध्ये आपल्याला ड्युरा मॅटरचं आउटर आणि इनर दोन्ही लेअर दिसतात, त्याचे फोल्ड्स दिसतात. त्याच्यानंतर ही जी ड्युरा मॅटर आहे याचे जे फोल्ड्स आहेत त्या फोल्ड्सचं आपण नाव बघू. पहिलं फाल्क्स सेरेब्राय, म्हणजे ही जी फाल्क्स सेरेब्राय ही काय करते, ही डिवाईड करते राईट आणि लेफ्ट. ही सिकल शेप आहे. सिकल शेप म्हणजे विळ्यासारखी इथून इथपर्यंत अशी ती वरती जाते. म्हणजे हा कोरोनल व्ह्यू आहे, असा प्रकारे कट केलं आहे समोरून आपण बघितलं होतं. आपण याला जर साईड अँगलनी बघितलं तर साईडनी हे अशा प्रकारे सिकल शेप असतं. आणि ही जी फोल्ड आहे, मग ही फोल्ड आपल्याला अशा प्रकारे ब्रेनमध्ये दिसायला लागते. आणि या फोल्डमध्ये मग सायनसेस असतात. आणि हा जसा सरळ चालला आहे, हे ब्रेनचं फ्रंट साईड आहे आणि ही पाठीमागची बॅक साईड आहे. अशा प्रकारे याचा सिकल शेप असतो. आणि याच्यामध्ये मग सायनसेस असतात. आणि कोणता सायनस असतो, खाली असतो इन्फेरियर सजॅटल सायनस आणि वरती असतो सुपेरियर सजॅटल सायनस. सो सिकल शेप असतं. हे राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअरला डिवाईड करतात. सुपेरियर जे असतं तिथे सुपेरियर सजॅटल सायनस असतं, इन्फिरियर सजॅटल सायनस असतं. त्याच्यानंतर क्रिस्टा गॅलियाला ते अटॅच असतात, टेंटोरियल सेरेबेलाला पण ते अटॅच असतात. याच्यामध्ये व्हेनस सायनसेस इन्क्लोज असतात, सुपेरियर सजॅटल आणि इन्फिरियर सजॅटल. 2 नंबरला तर टेंटोरियल सेरेबेला आहे. हे जे आहेत हे टेंटोरियल सेरेबेला आहे इथे. म्हणजे हे जे टेंटोरियल सेरेबेला आहे हे सेरेब्रम आणि सेरेबेलम याला डिवाईड करतं. मग हे टेंट शेप आहे. इट सेपरेट्स द सेरेब्रल हेमिस्फिअर फ्रॉम द हाइंड ब्रेन अँड लोअर पार्ट ऑफ द मिड ब्रेन. इट लिफ्ट्स द वेट ऑफ ऑक्सिपिटल लोब्स. याच्यावरती ऑक्सिपिटल लोब्स असतात. इट हॅज फ्री अँटेरियर मार्जिन. इट एंड्स ॲट द अटॅच टू द अँटेरियर क्लिनॉइड प्रोसेस. रेस्ट इज फ्री अँड कॉन्केव्ह. हे टेंटोरियल सेरेबेला आहे, एक टेंटसारखं क्रिएट करतात जागा. पोस्टियर मार्जिन अटॅच विथ द लिप ऑफ द ग्रूव ऑफ द कंटेनिंग ट्रान्सफर सायनसेस. याच्यामध्ये ट्रान्सफर सायनसेस असतात. सुपेरियर पिट्रोसल सायनसेस अँड पोस्टेरियर क्लिनॉइड प्रोसेस असते. याच्यामध्ये कोणते सायनस असतात, ट्रान्सफर सायनसेस असतात. सो MCQजमध्ये येऊ शकतं की टेंटोरियम सेरेबेलामध्ये कोणते सायनस असतात, तर ट्रान्सफर सायनस असतात. फाल्क्स सेरेब्रायमध्ये कोणते सायनस असतात, तर इन्फिरियर सजॅटल सायनस आणि सुपेरियर सजॅटल सायनस असतात. ॲज वेल स्ट्रेट सायनस पण असतात. त्याच्यानंतर फाल्क्स सेरेबेला, स्मॉल सिकल शेप फोल्ड पार्टली सेपरेटिंग द सेरेबेलर हेमिस्फिअर. आता सेरेबेलमचा पार्ट आहे, सेरेबेलमचे पण 2 पार्ट आहे. त्याच्यामध्ये डिवाईड करताना जी आतून लेअर जाते त्याला काय, जी फोल्ड जाते त्याला फाल्क्स सेरेबेला म्हटलं. इट्स बेस इज अटॅच टू द पोस्टेरियर पार्ट ऑफ इन्फिरियर सर्फेस ऑफ द टेंटोरियम सेरेबेला. टेंटोरियम सेरेबेलाला अटॅच असतं आणि अपेक्स रिचेस टिल द फोरामेन मॅग्नम. आणि याच्यामध्ये जे सायनस असतं त्याला ऑक्सिपिटल सायनस म्हटलं. त्याच्यानंतर तर डायफ्राग्मा सेलाय, स्मॉल हॉरिझॉन्टल फोल्ड, अँट्रियल अटॅच टू द ट्युबरक्युलम सेलाय, पोस्टरल अटॅच टू द डॉर्सम सेलाय. आणि हे काय करतं मग, याच्यामध्ये अँटीरियर आणि पोस्टेरियर इंटर कॅव्हर्नस सायनसेस असतात. कोणते सायनस असतात, इंटर कॅव्हर्नस.
ज्यावेळेस आपल्याला ब्रेनचं कॅव्हर्नस सायनस थ्रोम्बोसिस असतं, ज्याला CVST म्हणतात, त्या ठिकाणी आपल्याला याचं रोल पाहायला भेटतो की जर त्याच्यामध्ये थ्रोम्बस झालं तर मग पुढे कसं सर्क्युलेशन बंद होतं आणि त्याच्यामुळे कसं इन्फॅक्ट लाईक सिच्युएशन क्रिएट होतं, म्हणजे पॅरालिसिस लाईक कंडिशन क्रिएट होते. सो हे सगळं जे झालं हे आहे मेनिंजियल फोल्ड्स ऑफ द ड्युरा मॅटर. जर तुम्हाला ड्युरा मॅटर एक्झामला विचारलं किंवा मेनिंजेस विचारलं तर तुम्हाला ड्युरा मॅटर, त्याचे 4 फोल्ड, त्याचे 2 लेअर, इंडोस्टियल, मेनिंजियल, हे लक्षात येणं गरजेचं आहे किंवा हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये एवढ्या डायग्राम्स आहेत, 1 2 3. त्याच्यानंतर ही इथे खाली डायग्राम आहे जी तुम्हाला पुढे मी एक्सप्लेन करेल. सो 2 नंबरला आहे अरॅक्नॉइड मॅटर. अरॅक्नॉइड मॅटर इज अ सेकंड लेअर. याला काय म्हटलं, कॉबवेब लाईक मॅटर इन लॅटिन, मेड अप ऑफ थीन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन दॅट लूजली सराउंड द ब्रेन विदाउट डिपिंग इन टू इट सल्काय. हे लूजली सराउंड करतं ब्रेनला, हे त्या सल्कायमध्ये जात नाही. दस इट ब्रिजेस ऑल इरेग्युलॅरिटीज ऑफ द ब्रेन. इट एंटर्स फॉलोइंग सल्कस अँड फीचर. काही सल्कस आणि फीचरमध्ये जातं. जस्ट तुम्हाला एक हे काढून देतो. हे 2 हेमिस्फिअर आहे. या 2 हेमिस्फिअरमध्ये राईट आणि लेफ्ट. हे वरची जी लेअर आहे ही ड्युरा मॅटर आहे. या ड्युरा मॅटरच्या 2 लेअर आहेत. बाहेरची इंडोस्टियल, आतमधली जी आहे ती मेनिंजियल. मग हे फाल्क सेरेबेलाई वगैरे क्रिएट करतात. याच्या आतमध्ये आणखी एक लेअर असते जी स्मूथ असते, ज्याला म्हटलं आपण अरॅक्नॉइड मॅटर. आणि याच्यानंतर सगळ्यात खालची जी लेअर असते मग ही या सल्कस गायरसमध्ये पण असते, ज्याला आपण पाया मॅटर म्हटलं. आता हा जो ड्युरा मॅटर आहे, ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड मॅटर याच्यामधला हा जो स्पेस असतो याला आपण सबड्युरल स्पेस म्हणतो. त्याच्यानंतर अरॅक्नॉइड आणि पिया मॅटर याच्यामध्ये जो असतो त्याला सब अरॅक्नॉइड स्पेस म्हणतो. हे स्पेस आपल्याला नंतर पुढे त्याच्यामधनं काय काय जातं त्यासाठी मदत करतात आणि ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. सो अरॅक्नॉइड मॅटर हे थीन मेम्ब्रेन आहे. ही विदाउट डिपिंग द सल्काय आणि गायरामध्ये ते जात नाही. दस इट ब्रिजेस द ब्रेन इरेग्युलॅरिटीज ऑफ द ब्रेन. मग आता हे तुमचं जे आहे ड्युरा मॅटर आहे, हे ड्युरा मॅटरचं इंडोस्टियल लेअर. त्याच्यानंतर ही जी लेअर आहे ही मेनिंजियल लेअर, इथे सायनसेस आहे. त्याच्यानंतर ही जी रेड कलरची तुम्हाला दिसते आहे, ही रेड कलरची जी आहे ती आहे अरॅक्नॉइड मॅटर. आणि अरॅक्नॉइड मॅटरच्या खाली ही जी लेअर आहे ही लेअर होते मग तुमची पिया मॅटर और पाया मॅटर. आता हा जो स्पेस आहे हा स्पेस आहे याला म्हटलं आहे सबड्युरल. त्याच्यानंतर हा जो स्पेस आहे याला सब अरॅक्नॉइड. आणि ही जी मोठी आहे ही फाल्क सेरेबेलाई. याच्यामध्ये सुपेरियर सजायटल सायनस आणि खाली इन्फिरियर सजायटल सायनस. द स्टेम ऑफ द लॅटरल सल्कस वेअर इट पुश बाय लेसर विंग ऑफ द स्पिनॉइड. मग कुठे कुठे ते आहे तर एक तर स्पिनॉइडच्या तिथं आहे, लॉंगिट्युडनल सेरेब्रल फिशरच्या तिथं आहे. अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड ॲट द हायपोफिशियल फोसा. हायपोफिशियल फोसामध्ये सापडत नाही. रिलेशन इट सेपरेट्स फ्रॉम द ड्युरा मॅटर बाय सबड्युरल स्पेस. सांगितलं इथे ड्युरा मॅटरपासून सबड्युरल स्पेस असतो याच्यामध्ये. अँड फ्रॉम द पिया मॅटर बाय सब अरॅक्नॉइड. इथं पिया मॅटरमध्ये आणि त्याच्यामध्ये सब अरॅक्नॉइड स्पेस असतो कंटेनिंग CSF. हे जे येलो कलरचं दिसतंय हे येलो कलरचं CSF आहे. मग इथे तुमचं CSF कुठं असतो हा MCQ येतो. तर CSF जे प्रेझेंट असतं ते कशामध्ये प्रेझेंट असतं, सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये. प्रोलॉंगेशन इट प्रोव्हाइड शीट्स फॉर द क्रॅनियल नर्व्स ॲज फार ॲज देअर एक्झिट्स. प्रोलॉंगेशन म्हणजे हे जे सर्फेसेस आहेत किंवा हे जे पिया मॅटर मेनिंजेस आहेत हे कंटिन्युएशनमध्ये कुठपर्यंत बाहेर जातात. तर हे काही नर्व्सला पण त्याचं काय देतात, ज्या ब्रेनमधनं एक्झिट करतात, स्कलमधनं एक्झिट करतात, त्यांना मग ते थोडंसं शीथ देतात. So arachnoid villi are the small finger-like processes of the arachnoid tissue, projections into cranial venous sinuses. They absorb CSF. हे जे arachnoid villi आहे या arachnoid spaceमध्ये असतात ते CSF absorb करतात. With advancing age, the arachnoid villi enlarge in size, form pedunculated tuft called arachnoid granulation. These granulations may produce depression in the bone. आता ही जी 2.2 ची फिगर आहे इथे हे डिप्रेशन्स वगैरे क्रिएट करतात इथे. त्याच्यानंतर येतो पाया मॅटर. सो द पाया मॅटर इन लॅटिन लविंग मदर. मॅटर इज थीन व्हास्क्युलर मेम्ब्रेन विच क्लोजली इन्वेज द ब्रेन, डिपिंग इन टू व्हेरियस सल्काय अँड अदर इरेग्युलॅरिटीज ऑफ द सरफेस.
It comprises epipia and pia glaya on the cerebellum. Pia mater dips in the form of fold in relation to the larger fissure of the cerebellum. So pia mater सगळ्यात आतमधली लेअर आहे. इट क्लोजली इन्व्हेस्ट द ब्रेनच्या आतमध्ये डिपिंग इनटू असतं. मग याचे परत दोन हे होतात, एक इपी पाया होतं आणि एक पाया ग्लाया होतं. आणि हे सेरेबेलमच्या फिशरमध्ये पण हे एनरिच करतात. प्रोलॉंगेशन के परत शीथ देतात, इपिन्युरियम अराउंड देम, कशाच्या, तर क्रॅनियल नर्वच्या. इट ऑल्सो प्रोव्हाइड द पेरीव्हास्क्युलर शीथ पण देतात. फोल्ड्स ऑफ द पॅरामीटर इन्क्लुजिंग टफ्ट ऑफ द कॅपिलरीज, हे टफ्ट ऑफ कॅपिलरीज फॉर्म करतात, ज्याला कुरोइडा म्हणतात. हा एक MCQ येऊ शकतो. टिला कोरायडामध्ये छोट्या छोट्या ज्या कॅपिलरीज आहेत त्याला कोण कवर करतं, तर पायामेटर कवर करतं. आणि यालाच मग पुढे इपिंडायमल फॉर्म काय करतं, कोरॉइड प्लेक्सस तयार करतात, ज्याच्यापासून मग CSF क्रिएट होतं. सो दिस इज ऑल अबाउट द 3 लेयर्स ऑफ मेनिंजेस. पहिली ड्युरामॅटर, दुसरी अरॅक्नॉइड, तिसरी पायामॅटर. ड्युरामॅटरचे 2 इंडोस्टियल आणि मेनिंजियल. अरॅक्नॉइड मॅटरमध्ये ॲज काही नाही आहे. अरॅक्नॉइड मॅटरच्या खाली येतं पायामॅटरमध्ये इपी आणि पाया, मग त्याच्यामध्ये त्याचे प्रोलॉंगेशन्स दिलेत, एक डीप करतं एक डीप करत नाही. त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा ड्युरल आणि सब ड्युरल स्पेसेस. एक्स्ट्रा ड्युरलला इपिड्युरलला दुसरं नाव दिलं आहे. ड्युरामॅटरच्या बाहेर आणि क्रॅनियमच्या मध्ये पहिली लेअर आपण बघितली क्रॅनियमच्या खाली मेनिंजेस सुरू होतात. मेनिंजेसमध्ये पहिलं येतं ड्युरामॅटर. या ड्युरामॅटरमध्ये आणि क्रॅनियममध्ये जो स्पेस असतो याला एक्स्ट्रा ड्युरल म्हटलं आहे. आणि ह्या ड्युरामॅटरच्या खाली जो स्पेस असतो त्याला आपण काय म्हटलं आहे, सब ड्युरल म्हटलं आहे. सो extradural and epidural space is a potential space between the inner aspects of the skull bone and endosteal layer of the dura mater. Subdural space is also potential space between dura mater and arachnoid mater. These become actual space in pathological condition. आता हा जो सबड्युरल असतो हा ॲक्च्युली पॅथॉलॉजिकल कंडिशनसाठी येतो. ट्युमर्स असतात, CSF रिलेटेड काही डिसीज असतात, मेनिंजायटिस असतं, एनकेफलायटिस असतं, म्हणून हा स्पेस महत्त्वाचा आहे. द सबड्युरल स्पेस इज ट्रान्सफर्ड बाय द सेरेब्रल वेन्स. त्याच्यामध्ये सेरेब्रल वेन्स असतं, त्याचे पाथ्स असतात फॉर ड्रेनिंग ड्युरल व्हेनस सायनसेस, म्हणून व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस सारखे आजार आपल्याला इथे पाहायला भेटतात. सब अरॅक्नॉइड स्पेस, दिस स्पेस इज बिटवीन अरॅक्नॉइड अँड पायामॅटर. अरॅक्नॉइड आणि पायामॅटरमध्ये असतो. MCQसाठी विचारलं जाऊ शकतं की सब ड्युरल म्हणजे काय, इपिड्युरल म्हणजे काय, किंवा एक्स्ट्रा ड्युरल म्हणजे काय, आणि सब अरॅक्नॉइड स्पेस काय. तर आपल्याला हे क्लिअर माहिती पाहिजे. क्रॅनियमच्या खाली ड्युरामॅटर, आणि ह्या ड्युरामॅटर्सच्या वरती जर असेल तर इपी आणि एक्स्ट्रा, आणि याच्या खाली असेल तर सब ड्युरल. आता ह्या ड्युरामॅटरच्या खाली येतं अरॅक्नॉइड मॅटर. ह्या अरॅक्नॉइड आणि ड्युरामॅटर याच्यामध्ये जो येतो तो सब ड्युरल. अरॅक्नॉइड आणि पायामॅटरच्या मध्ये जो येतो तो असतो सब अरॅक्नॉइड स्पेस. सो इट ट्रान्सफर्स बाय नेटवर्क ऑफ द अरॅक्नॉइड ट्रॅबेक्युलाय विच गिव्ज इट स्पंज लाईक ॲपियरन्स. इट सराउंड्स द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला सराउंड करतं. एंड्स बिलो द लोअर एंड ऑफ द सेकंड सॅक्रल व्हर्टिब्राच्या तिथे जाऊन मग ते एंड करतं. द अरॅक्नॉइड स्पेस कंटेन CSF. सगळ्यात मोठी गोष्ट याच्यात CSF असतं. लार्ज व्हेसल्स ऑफ द ब्रेन असतात. क्रॅनियल नर्व्स पास थ्रू द स्पेस. लार्जर आर्टरीज लाईज इन द सब अरॅक्नॉइड स्पेस. स्मॉलर वेन्स कॅरी शीथ्स ऑफ द पाया. Subarachnoid space and perivascular spaces are separated by the layer of the pia mater. Space between the nervous tissue and folds of the pia mater with the arterioles is known as Virchow-Robbins perivascular space. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सब अरॅक्नॉइड स्पेस बघितलं आपण अरॅक्नॉइड आणि पाया मॅटरमध्ये. याच्यामध्ये काय स्पंज लाईक ॲपियरन्स असतं ट्रॅबिक्युलेचं. हे स्पायनल कॉर्ड ब्रेनला कवर करतात टिल सॅक्रल सेकंड व्हर्टिब्रापर्यंत. हे CSF असतं, यांच्यामध्ये लार्ज वेसल्स असतात, क्रॅनियल नर्व्ज असतात, लार्जर आर्टरीज असतात, स्मॉलर असा ज्याचे शीथ्स पण त्याच्यावर असतात. सब अरॅक्नॉइड स्पेस आणि पेरीव्हॅस्क्युलर स्पेस याच्यामध्ये जी लेअर असते, जागा असते, त्याला विर्चोज रॉबिन स्पेस म्हटलेलं आहे. नंतर येतात सिस्टरने. ॲट द बेस ऑफ द ब्रेन अँड अराउंड द ब्रेन स्टेम सब अरॅक्नॉइड स्पेस फॉर्म्स इंटरकम्युनिकेटिंग पूल कॉल सिस्टरने. आता हा सब अरॅक्नॉइड स्पेस ह्या इंटरकम्युनिकेटिंग पूल्स बनवतो, याला सिस्टरने म्हटले. दीज रिइन्फोर्स द प्रोटेक्टिव्ह इफेक्ट ऑफ द CSF ऑन व्हायटल सेंटर सिच्युएटेड इन द मेडुला अँड सब अरॅक्नॉइड सिस्टरने आर ॲज फॉलो.
मग हे सेरेबेलो मेड्युलर सिस्टर्नी असतात, ज्याला सिस्टर्ना मॅग्ना म्हणतात. त्याच्यानंतर सिस्टर्ना पॉन्टिस असतं, जे पॉन्स आणि बेसिलर आर्टरीच्या जवळ असतात. सो इट इज द लार्जेस्ट सिस्टर्ने लाईंग ॲट द अँगल बिटवीन मेडुला ऑब्लॉंगेटा, सेरेबेलम अँड ऑक्सिपिटल बोन. ऑक्सिपिटल बोन आणि त्याच्या अँगलमध्ये हे प्रेझेंट असतात. इट इज ट्रँग्युलर इन सेक्शन. इट ब्रिजेस द इंटरवल बिटवीन इन्फिरियर सर्फेस ऑफ द सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. आता इथे हे तुम्हाला सिस्टर्ने ऑफ द मॅग्ना दिसेल मोठे, ग्रेट सिस्टर्ने सेरेब्रल. इथे हा तुमचा सेरेबेलम आहे आणि हा तुमचा सेरेब्रम आहे. त्याच्यानंतर हे सिस्टर्ना मॅग्ना इथे खाली आहे, सॉरी इथे वरती चुकून सांगण्यात आलं. हे सेरेबेलो मेड्युलरी असतात. या ठिकाणी खाली हे सिस्टर्ने तयार होतात. हे इंटर कम्युनिकेटिंग पूलसारखं काम करतात. सो हा तुमचा सेरेब्रम आहे, हे तुमचे सायनसेस आहे. हा वरचा सुपेरियर सजायटल सायनस, त्याच्याखाली इन्फेरियर सजायटल सायनस, मग हे ग्रेट सेरेब्रल वेन, त्याच्यानंतर इथं वेंट्रिकल्स. हे सगळे पायामॅटर सायनस आहे, सिस्टर्न आहे, याच्याशी कम्युनिकेटिंग गोष्टी आहेत. त्यानंतर सिस्टर्ने पॉन्टिस, दिस इज प्रेझेंट ॲट द व्हेंट्रल आस्पेक्ट ऑफ द पॉन्स कंटेनिंग बेसिलर आर्टरी. आता हे व्हेंट्रल आस्पेक्टमध्ये असतात. विथ द सेरेब्रोमेड्युलरी सिस्टर्नी बिहाइंड विथ द स्पायनल अरॅक्नॉइड स्पेस कॉडली. मग बिहाइंड कुठे आणि कॉडली कुठे तेच आहे. सेरेब्रोमेड्युलरीला ते अटॅच असतात, पाठीमागं स्पायनल सब अरॅक्नॉइड स्पेसला कनेक्टेड असतात. इंटरपेडन्क्युलर सिस्टर्ने, दिस इज अ लार्ज सिस्टर्ने ॲज अरॅक्नॉइड मॅटर पासेस अक्रॉस 2 टेम्पोरल लोब. हे टेम्पोरल लोबच्या तिथे असतात. इट कंटेन्स इम्पॉर्टंट सर्कल ऑफ विलिस. सर्कल ऑफ विलिस ज्यावेळेस आपण ब्रेनचं ब्लड वेसल आणि सर्क्युलेशन पाहू त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल. द सिस्टर्न इज कंटिन्युअस विथ द सब अरॅक्नॉइड स्पेस अराउंड anterior, middle and posterior cerebral arteries. Cisternae of the lateral sulcus. It lies in front of the each temporal pole and form due to bridging of the arachnoid matter over the lateral sulcus. These cisternae contains middle cerebral artery. So cisternae of lateral sulcus, it lies in front of each temporal pole and it's formed due to ब्रिजिंग ऑफ द अरॅक्नॉइड मॅटर ओव्हर द लॅटरल सल्कस. हे लॅटरल सल्कसच्या वरती ब्रिज करतात. दिस सिस्टर्ने कंटेन्स मिडल सेरेब्रल आर्टरी. प्रत्येक सिस्टर्नीमध्ये एक 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 वेसल आहे. आपण इंटरपेडन्क्युलर बघितलं. इंटरपेडन्क्युलरमध्ये काय असतं, सर्कल ऑफ विलिस असतं. सिस्टर्ने ऑफ द लॅटरल सल्कस त्याच्यामध्ये काय असतं तर मिडल सेरेब्रल आर्टरी असते. सिस्टर्ना ऑफ ग्रेट सेरेब्रल वेन, दॅट इज सिस्टर्ना ॲम्बियन्स. This cistern lies the space between splenium of the corpus callosum and superior surface of cerebellum. It contains pineal gland and great cerebral vein of the Galen. त्यानंतर lumbar cistern. This is large subarachnoid space in the lumbar region of the vertebral column distal to the termination of the spinal cord. In space म्हणजे स्पायनल कॉर्ड जिथे संपते सेकंड सॅक्रल त्याच्या खाली हळूहळू लंबारमध्ये काय होतं तर हे सब अरॅक्नॉइड स्पेस असतं. In the space between L3 and L4, which is a part of lumbar cisternae, lumbar puncture done to obtain sample of the CSF. The arterial pulsation within the cisternae helps to form CSF from the cisternae on the superolateral surface of the hemisphere. The cisternae themselves form cushions around the medulla. So हे सगळे cisternaeच्या बाबतीत आहे. Communication. The subarachnoid space communicate with the ventricular system of the brain at the median foramen of Magendie and two lateral foramen of the Lashka situated at the roof of the fourth ventricle. हे परत MCQ साठी येतात की कम्युनिकेशन कुठे, सब अरॅक्नॉइड स्पेस कुठे कम्युनिकेट होतो आहे, ते व्हेंट्रिक्युलर स्पेसला कम्युनिकेट होतो आहे. मग तो मीडियन फोरामेन ऑफ द मॅजेंडीला होतो, त्याच्यानंतर टू लॅटरल फोरामेन ऑफ द लश्काला होतो, सिच्युएटेड इन द रूफ ऑफ द फोर्थ व्हेंट्रिकल. आपण वरती थर्ड व्हेंट्रिकल फोर्थ व्हेंट्रिकल बघितलं होतं. The CSF passes through these foramina from the fourth ventricle to the subarachnoid space. म्हणजे आपण जर वरती आलो व्हेंट्रिकल्सच्या तिथे मागच्या याच्यामध्ये तर आपल्याला स्पेस बघायला भेटतात. हा इथे लॅटरल व्हेंट्रिकल, लॅटरल व्हेंट्रिकलमधनं थर्ड व्हेंट्रिकलमध्ये आलं तर इथे फोरामेन मॅजेंडी असतो. या थर्ड व्हेंट्रिकलमधनं इथे खाली फोर्थ व्हेंट्रिकलमध्ये आलं तर फोरामेन लश्का असतात. सो हे MCQसाठी विचारले जाऊ शकतात की कुठे कोणतं स्पेस आणि त्याचे कनेक्शन्स आहेत. सो CSF पास थ्रू दिस फोरामिना फ्रॉम द फोर्थ व्हेंट्रिकल टू द सब अरॅक्नॉइड स्पेसेस. सो इथे थोडंसं मिस्टेक झालं माझ्याकडनं. फोरामेन मॅजेंडी हे खाली असतं आणि त्याच्यानंतर फोर्थ व्हेंट्रिकलच्या खाली दोन लश्का असतात जे सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये जातात.
Then prolongation, the space is prolonged into subarachnoid sheath around nose where it communicates with the neural lymphatics, particularly around the first, second and eighth cranial nerve. The space also extends into the pial sheath around the vessels entering the brain substances. Perivascular space, the CSF comes into direct contact with the nerve cell. ती इमेज मी तुम्हाला परत दाखवतो जिथे मिस्टेक झाली होती माझ्याकडनं. सो ही जी ब्रेन वेंट्रिकल्स आहेत लॅटरलमधनं थर्डमधनं ज्यावेळेस फोर्थ वेंट्रिकलमध्ये जातात तर इथे फोरामेन ऑफ मॅजेंडी याला सेरेब्रल ॲक्विडक्ट म्हटलं आहे. आणि इथून म्हणजे या फोर्थ वेंट्रिकलपासून जेव्हा आजूबाजूच्या स्पेसमध्ये जातात तेव्हा दोन फोरामेन ऑफ लश्का असतात. सो हे झालं तुमचं एक्स्ट्राड्युरल इपिड्युरल स्पेसेस, सब अरॅक्नॉइड स्पेसेस, सिस्टर्नेमधलं कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशनसाठी मग फोरामेन ऑफ मॅजेंडी अँड फोरामेन ऑफ लश्का. क्लिनिकल अॅनाटॉमी काय तर CSF कॅन बी ऑप्टेन बाय लंबार पंक्चर, सिस्टर्नी पंक्चर आणि व्हेंट्रिक्युलर पंक्चर. या प्रत्येक ठिकाणावरून CSF घेऊ शकतो. लंबार पंक्चर इज द इझिएस्ट मेथड अँड कॉमनली यूज, कारण त्याच्या खाली कोणतंही नसतं, स्पायनल कॉर्डवरतीच संपलेली असते. It is done by passing the needle in the interspace between third and fourth lumbar spine. Biochemical analysis of CSF of the diagnostic value in various biochemical analysis साठी गरजेचं पडतं. पॅपिलोइडिमा पाहतात टॉर्च लावून की आतमध्ये काय आहे का. सब अरॅक्नॉइड स्पेस एक्सटेंड इंटू ऑप्टिक नर्वमध्ये एक्सटेंड असताना ऑप्टिक नर्व ओढल्या जाते, म्हणून आपण त्याच्यामध्ये पॅपिलोइडिमा पाहू शकतो, ज्याने आपल्याला समजतं की ब्रेनमध्ये इडिमा आहे नाही आहे, आणि ऑप्थॅल्मोस्कोपनी पाहतात. लंबारमध्ये इपिड्युरल कॅथेटर टाकतात, ज्याच्यामधून आपण इंजेक्शन्स देऊ शकतो, ॲनास्थेशिया देऊ शकतो, त्यासाठी ते यूज होतं. इन्फ्लामेशन ऑफ द पायामॅटर अँड अरॅक्नॉइड मॅटर नोन ॲज मेनिंजायटिस, म्हणजे ॲक्च्युली जे लेप्टोमेनिंजेस आहेत या लेप्टोमेनिंजेसला जर सूज आली तर त्याला आपण मेनिंजायटिस म्हणतो. दिस इज कॉमनली ट्युबरक्युलर ऑर पायोजेनिक. इट इज कॅरेक्टराइज बाय फीवर अँड मार्क हेडेक, नेक रिजिडिटी अँड चेंज्ड बायोकेमिस्ट्री ऑफ द CSF. सो इथपर्यंत जे झालं ते मेनिंजेस पहिली लेअर, पहिला पार्ट या नंतरच्या सेकंड चॅप्टरचा. याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये आपण CSF बघू, आणि CSF पाहण्याच्या पहिले ॲज युज्युअल आपण सगळं रिवाईज करू. सो व्हिडिओ लाईक करण्यापेक्षा पहा, कुठे काही अडत असेल तर नक्की प्रश्न विचारा. तुम्ही क्वेश्चन्स माझ्या व्हिडिओच्या खाली पण टाकू शकता, त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. तोपर्यंत थँक्यू आणि गुड नाईट.